नमस्कार. मानसिकता आणि शारीरिक व्याधी या संबंधीच्या आपल्या सिरीजमध्ये आज आपण बघूयात पिंपल किंवा ॲक्ने म्हणजेच मराठीमध्ये ज्याला म्हणतात मुर्म किंवा तारुण्य पिटिका याबद्दल. त्वचा म्हणजे काय तर आपल्या शरीराचे बाह्य आवरण. ती आपल्याला बाहेरच्या वातावरणाशी जोडते. ती काय आहे तर आपल्या शरीराचे जे अंतर्गत अवयव आहेत त्यांचे प्रतिबिंब आहे. म्हणजे काय तर आपल्या इंटरनल ऑर्गन्सचे रिफ्लेक्शन आहे. जसे की आपण घाबरल्यानंतर आपल्याला खूप घाम येतो किंवा आपल्या अंगावरती शहारा येतो, लाजल्यानंतर चेहरा लाल होऊन जातो. म्हणजे तुमची त्वचा ही फक्त तुमच्या शरीराचं नाही तर तुमच्या मनाचं देखील प्रतिबिंब किंवा रिफ्लेक्शन करते. तर पिंपल्स यायला कधी सुरुवात होते जेव्हा तुम्ही स्वतःचा शोध घेत असता, जेव्हा तुम्हाला तुम्ही खरे कोण आहात याबद्दलची खात्री नसते. तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल अनिश्चितता वाटू लागते. जगामध्ये तुमचे स्थान काय आहे याबद्दल तुम्हाला खात्री नसते. तर हे सर्व केव्हा होते तर जेव्हा तुम्ही वयात येत असता, म्हणजे तुमची प्युबर्टी होत असते. कदाचित यामुळेच याला मराठीमध्ये तारुण्य पिटिका असे म्हणतात. म्हणजे जेव्हा तुम्ही तरुण वयात येत असता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर येणारी पुरळ म्हणजेच तारुण्य पिटिका किंवा पिंपल्स. तर वयात येत असताना काय होतं तर एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकतं, त्या व्यक्तीबद्दल सेक्शुअल फॅन्टसीज निर्माण होतात किंवा त्या व्यक्तीसोबत जवळीक साधण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ शकते. परंतु त्याच वेळी या सर्व विचारांबद्दल काय होतं तर मनामध्ये लाज वाटू लागते, शरम वाटू लागते, भीती वाटू लागते किंवा हे सगळे विचार माझ्या मनामध्ये येणं हे चुकीचं आहे असं देखील वाटू लागतं. या सर्व गोष्टींमुळे काय होते तर मनामध्ये एक द्वंद्व चालू असते, कॉन्फ्लिक्ट चालू असतो. ही जी लैंगिकता आहे जी दाबली जाते ती काय करते तुमच्या त्वचेमध्ये दाह निर्माण करते आणि मग काय होतं तर पिंपल्स येतात. तर अशा वेळी मनामध्ये जी काही अनिश्चितता असते, जो काही नाजूकपणा असतो, ज्या विचार प्रणालीतून आपण जात असतो, आपण काय करतो तर त्याचा नकार देतो, त्याचा स्वीकारच करत नाही. त्यामुळे आपण स्वतःला दोष देतो, नाकारतो स्वतःला, स्वतःवरती टीका करतो. तर जेव्हा चेहऱ्यावरती एखादी पिंपल येते तेव्हा काय करतो आपण, अरे बाप रे किती घाण दिसतंय हे. मग ती पिंपल घालवण्यासाठी वेगवेगळ्या कॉस्मॅटिक्स पासून ते घरेलू उपायांपर्यंत सगळे उपाय केले जातात. त्याच्यावरती दुसरा उपाय काय करतात लोक तर बाहेर जाणं टाळणं, चेहरा लपवणं किंवा मग आता नवीन फिल्टर लावणे, चेहऱ्यावर फोटोला फिल्टर लावणे. तर हे सगळं करण्याची खरंच गरज आहे का? ती पिंपल ही तुमच्या चेहऱ्यावरती आलेला एक डाग आहे. त्यामुळे तुमचं अस्तित्व ठरत नाही. तुमचं अस्तित्व, तुमची क्रिएटिव्हिटी ही खूप वेगळी गोष्ट आहे. ती एका पिंपलमुळे अफेक्ट होणार नाहीये. तर ह्या बाबतीत मी कळकळीची विनंती करते की नक्की या गोष्टीचा विचार करा. तर आपण जर का पिंपल्सच्या कारणांचा जर का सारांश बघितला तर काय येईल, पहिली गोष्ट स्वतःच्या आयडेंटिटी म्हणजे अस्तित्वाबद्दलची अनसर्टनिटी म्हणजे अनिश्चितता. 2 स्वतःला नाकारणे. 3 स्वतःच्या लैंगिक भावनांचे व्यवस्थित व्यवस्थापन न करणे. तर अशा लोकांनी स्वतःला काही प्रश्न विचारावेत, जसे की माझे जे खरे रूप आहे ते मला पुरेसे नाही का? मी स्वतःला का लपवतो? मी स्वतःचा स्वीकार का नाही करू शकत? पिंपल्सवरती काही उपाय पण सांगते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचं व्यवस्थित संगोपन करा, स्वतःला जपा, नर्चर युअर सेल्फ. मी स्वतःचा स्वीकार करतो, मी स्वतःला मान्यता देतो, ही गोष्ट स्वतःला दिवसातून अक्षरशः हजारो वेळा म्हणा. धन्यवाद.